अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे। शेकटे बुद्रुक येथील पांडुरंग कोरडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत पंचायत समितीतील काही दलाल आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। खऱ्या लाभार्थ्यांना डावलून आधीच अनेक विहिरी असलेल्या व्यक्तींना लाभ दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच बनावट सही शिक्क्यांच्या आधारे प्रकरणे मंजूर होत असल्याचाही आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकाऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। कोरडे राहणार शेकटे बुद्रुक, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। माझ्या शेकटे बुद्रुक गावात बोगस विहिरीचे प्रस्ताव देऊन विहिरीचे काम मजुरांनी करण्याऐवजी पॉकलँडने काम केलेले आहेत आणि सर्व लाभार्थी यांच्याकडे पहिल्या 4-4, 3-3 विहिरी आहेत आणि तरी शासन जे खरे लाभार्थी ते लाभापासून वंचित आहेत आणि ह्या लोकांनी वरच्या अधिकारी लोकांना चिरीमिरी देऊन प्रस्ताव दाखल करून विहिरी मंजूर करून घेतल्यात। मला असं ऐकायला मिळालं गावात काहींनी 40-40 हजार रुपये दिलेले, माझ्या चुलत भावानी 40 हजार रुपये दिले विहिरीचे। त्यावेळेस मला कळलं एवढे पैसे घेऊन लोक विहिरी खऱ्या लाभार्थी वंचित राहतात आणि जे आज 4-4 विहिरी आहेत त्यांना विहिरी मिळाल्या। तर अधिकाऱ्यावर शासनाने चाप ठेवला पाहिजे आणि याची कसून चौकशी झाली पाहिजे। जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। शासनाची फसवणूक होत आहे, त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून सर्व लोकांवर कडक कारवाई झाली। तुम्ही निवेदन दिलं का? माझे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर जिल्हा परिषद इथे दिलेलं आहे। उद्याच्याला मी कलेक्टर साहेबांना देणार आहे आणि पोलीस स्टेशनला देणार आहे आणि जर या माझ्या निवेदनाची दखल नाही घेतली तर मी नागडं होऊन माझ्या सहकार्यासोबत कलेक्टर ऑफिसवर उपोषण करणार आहे। महान्यूज 7 करिता जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।